आपल्याला अजितदादांच्या फोटोला हार घालावा लागेल हे म्हणजे आपण स्वप्नात सुद्धा त्याचा विचार त्या ठिकाणी केला नव्हता. मग आजपर्यंत अजूनपर्यंत कधी कधी सकाळी उठल्या उठल्या असं वाटतं की काहीतरी चुकीचं आणि खराब स्वप्न होतं, ते स्वप्न संपेल आणि परत एकदा आपला नेता आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. पण ती गोष्ट आता घडणार नाही हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. ठीक आहे, मी दुसऱ्या पक्षाचा तसा असलो तरी दादांचा मी सुद्धा फॅन होतो, ते माझे काका होते, मी पुतण्या त्यांचा आहे. आणि याच्यात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पवारसाहेब, सुप्रियाताई आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न केले. तुमचा पण काही जो कुठला छोटा मोठा संपर्क असेल त्या संपर्काचा उपयोग करून त्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न तिथं तुम्ही सर्वांनी केला. सत्तेत जे अजितदादांचा आज पक्ष आहे त्याबरोबर असणारे दोन पक्ष ज्याच्यामध्ये BJP आहे, त्याच्याबरोबर शिंदे साहेबांचा आहे, त्यांनी सुद्धा उमेदवार तिथं उतरवला नाही, बाकी कुणी उतरवलं नाही. पण हे जे काही 22-23 लोक आहेत खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे, मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून आणि जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा.